Hello, everybody. It's good to be here. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना नमस्कार. And we're still looking at world missions. आणि आम्ही जागतिक स्वार्थ कार्याच्या पद्धतींकडे पाहत आहोत. And Jesus said, Go into all the world and preach the gospel. Matthew chapter प्रभू येशूने 28, verse या 20. आणि मत्ते कृष्णवर्तमानाच्या 18व्या अध्यायाच्या 28 वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशूने आज्ञा दिली की संपूर्ण सृष्टीमध्ये जाऊन स्वार्थ प्रसार करा. I'll read it to you in English here. This is Matthew 28, verses 18 to 20. Jesus मत्ते came. 18 ते 20 आपण वाचूया. या Jesus came and told his disciples, I have been given complete authority in heaven and on earth. Therefore, go and make disciples of all the nations, baptizing them in the name of the Father and the Son and the Holy Spirit. Teach these new disciples to obey all the commands I have given you. Be sure of this, I am with you always, even to the end of the age. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. Amen. I'm going to share my screen, and what we're doing today is looking over some of the questions we've been asking about discipleship and the Great Commission. आता मी तुम्हाला पडद्यावर काही गोष्टी दाखवतो आणि येशूची मत्ते 18 मधील महान आज्ञा आणि शिष्यत्व यांच्यामधील संबंध आज आम्ही अभ्यासणार आहोत. And I'll just find it for you. And we're looking at questions about the Great Commission. आणि येशूची महान आज्ञे संबंधी काही गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. And you could call this a quiz or question time. आणि तुम्ही प्रश्नांसाठीचा वेळ असं देखील याला म्हणू शकता. And I think it will help you, and you can look at these questions and then you can discuss them with your friends or your family, and it will help you to see God's great plan. आणि या प्रश्न तुम्ही त्यांचा अभ्यास करू शकता आणि त्या प्रश्नांची तुम्ही एकमेकांमध्ये चर्चा करू शकता आणि देवाच्या महान योजनेसंबंधी माहिती या प्रश्नांच्या द्वारे कशा प्रकारे आपल्याला मिळू शकते हे देखील तुम्ही पाहू शकता. And the first question is, what does it mean to be a new creature, a new creation in Christ, according to 2 Corinthians chapter 5, verse 17? दुसरे करिती 5:17 या वचनावर आधारित नवीन उत्पत्ती याचा अर्थ काय, हा पहिला प्रश्न आहे.
I'll read to you from this English translation. What this means is that those who become Christians become new persons, new people. They are not the same anymore. The old is gone. A new life has begun. आणि ज्यांनी येशूचा स्वीकार केला, म्हणजे ज्यांनी येशूच्या स्वार्थेवर, येशूच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवला, ते सर्व आता नवीन उत्पत्ती आहेत किंवा नवीन सृष्टी आहेत. पहा, जुने ते होऊन गेले, आता सर्व नवीन झाले आहे. What I found was when I became a Christian, I started to think differently. आणि मी ज्या वेळेला येशूवर विश्वास ठेवला, त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला? मी वेगळ्या प्रकारे विचार करायला लागलो. How would you answer that question yourself? What would you say? आणि मग हा प्रश्न जर तुम्हाला विचारला, तर तुम्ही त्याचं कशा प्रकारे उत्तर देऊ शकाल? What does it mean to be a new person, a new creation? तुमच्या बाबतीत नवीन सृष्टी होणं किंवा नवीन उत्पत्ती होणं हा अनुभव कोणत्या प्रकारचा होता? Has anybody got any ideas? आणि तुमच्यापैकी कुणाला त्याचं उत्तर द्यायचं आहे काय? You can speak if you want to switch on your microphone, you can tell me what do you think it means to be a new creation? आणि विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. येशूचा स्वीकार केल्यानंतर तुम्ही नवी उत्पत्ती झाला, तुमच्यामध्ये बदल झाला, तुम्ही नवीन सृष्टी बनला, तर कोणता बदल तुमच्यामध्ये झाला याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. कोणाला याचं उत्तर द्यायचं आहे का विद्यार्थ्यांना? तुम्ही बोलू शकता. कोणता बदल झाला? कोणती नवीन गोष्ट झाली? We'll have to ask Stongray to tell us. Yeah, I have asked them to answer. Yes. What change they have after their conversion or after they came to Christ. Yes. सांगा, बोला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे. सुवार्ता ऐकल्यानंतर, तुमचं तारण झाल्यानंतर, तुमच्यामध्ये बदल झाल्यानंतर कोणत्या बाबतीमध्ये बदल झाला? काय बदललं तुमच्या जीवनामध्ये ते सांगा. We are transformed from kingdom of darkness to kingdom of light. या आणि बंधूंनी सांगितलं की अंधाराच्या साम्राज्यातून मला अनुभव आला की मी आता प्रकाशाच्या राज्यामध्ये आलेलो आहे. व्हेरी गुड. What did he say? Yeah, he said he came from world of darkness to the kingdom of God, kingdom of light. Oh, amen. Amen. That's great. That's great. From अजून कोणाला darkness काय to light. सांगायचं सिस्टर? बोला. कोणता बदल झाला तुमच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये? That's great. Thank you. And here's some possible answers people might give. It means when we accept Jesus, our sinful nature is replaced by a new life, a new transformed life. आता या ठिकाणी काही संभाव्य उत्तर दिलेले आहेत. ज्या वेळेला आम्ही येशूकडे येतो किंवा येशूच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवतो, आमचं तारण होतं, त्यावेळेला आमचा जो मूळचा आदामाचा स्वभाव किंवा पापी स्वभाव तो निघून जातो आणि एक नवीन स्वभाव आम्हाला प्राप्त होतो. आमेन. Amen. When I went to Africa some years ago to help start a little Bible school in Zimbabwe. आणि मी पूर्वी आफ्रिकेमध्ये असताना झिम्बाब्वे येथे एक छोटासा शास्त्राभ्यासाचा वर्ग सुरू केलेला होता. And a friend of mine came from Scotland to help us. आणि माझा एक मित्र स्कॉटलंड वरून मला मदत करण्यासाठी आला. And my friend
had been in prison in Scotland. आणि माझा जो मित्र होता तो स्कॉटलंड मधील तुरुंगामध्ये होता. He had been into drug taking. He'd not lived a good life. आणि हा जो माझा मित्र होता त्याचं जीवन काही चांगलं नव्हतं. तो मादक पदार्थांच्या सेवनामध्ये गुंतलेला होता आणि म्हणून तो तुरुंगामध्ये होता. But when he met Jesus, everything changed in his life. पण येशूचा स्वीकार केल्यानंतर या माझ्या मित्राच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जणू काय बदलून गेली. In fact, he actually became a church planter and a pastor after he'd been in Africa. आणि मग काही दिवसानंतर तो मंडळी रोपण करणारा असा देवाचा सेवक बनला आणि पाळक बनला. His old sinful nature was replaced by the life of Jesus living in him. आणि त्याचा जुना जो पापी स्वभाव होता तो जणू काय निघून गेला आणि येशूचा स्वभाव येशूच्या जीवनाच्या द्वारे जणू काय त्याला प्राप्त झाला. We become a new person with a fresh start and we leave our past mistakes behind us. आणि आपल्या नव्या सुरुवातीसह एक नवीन व्यवस्था व्यक्ती आपण होतो आपला नवीन जन्म झाल्यानंतर आणि आपल्या भूतकाळातील चुका मागे सोडतो. And even we start to think differently with our minds and we've got new values and we do new things. आणि मग आमच्या जीवनामधील जी मूल्य असतात ती देखील बदलली जातात. आमच्या जीवनातील आमची विचारसरणी आमची कृती यामध्ये बदल घडला जातो. This gospel is a wonderful, wonderful thing. It's what everybody needs in this world. आणि म्हणून सुवार्ता ही या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या बदलासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. And one of the things is it helps us to live a different kind of life. We can now start pleasing God, doing God's will. आणि नवीन सृष्टी आपल्याला वेगळ्या प्रकारे जीवन जगण्यासाठी आणि आमचं लक्ष देवाच्या इच्छेवर केंद्रित करण्यासाठी मदत करते. We've got a new personality, a new identity in Christ, not the person we were born, but a new person. आता आमची नवीन ओळख होते जी ओळख ख्रिस्तामधील आहे आणि आपला जो भूतकाळ आम्हाला आमची ओळख देत नाही तर आमच्या ओळखीमध्ये देखील बदल होतो. आता आम्ही ख्रिस्तामधील व्यक्ती म्हणून ओळखले. I once heard a man speak, and his name was Nicky Cruz. आणि निकी क्रूज नावाच्या एका व्यक्तीबरोबर मी काही वर्षापूर्वी बोलत होतो. And he lived in New York in America. अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी तो राहत होता. And he'd been in a gang fighting, and he was a violent man, a आणि bad man. तो एक वाईट व्यक्ती होता आणि तो गुंडांच्या टोळीमध्ये कार्य करत असे राहत असे आणि नेहमी मारामाऱ्या वगैरे करत असे. But he was challenged to follow Jesus. परंतु येशूकडे आल्यानंतर त्याचा नवा जन्म झाला. And at first he was angry, but then he turned to Jesus and became a new person. पूर्वी गुंड असताना तो फार रागीट होता पण आता येशूकडे आल्यानंतर त्याचा स्वभाव बदलला. तो सौम्य बनला मवाळ बनला. And instead of being a gang leader and a fighter, he became a church leader. And now he was fighting for God, living for God in the Christian warfare against sin and Satan.
आणि पूर्वी तो गुंड असताना अनेक लोकांशी मारामाऱ्या करत होता, परंतु आता येशूला स्वीकारल्यानंतर तो सैतान आणि त्याच्या दुष्ट शक्ती बरोबर जणू काय आत्मिक युद्ध करत आहे. तो आता देवाचं लेकरू बनलेला आहे, तो विश्वासणारा बनलेला आहे. Do you realize if enough people in this world turn to Jesus, it would change the whole world? आणि जर प्रत्येक व्यक्ती जगामधील येशूकडे आला, येशूचा त्याने स्वीकार केला, तर संपूर्ण जग बदलायला फारसा वेळ लागणार नाही. There'd be no more hatred, no more wars, no more fighting. आणि मग जगातील सगळ्या लोकांनी जर येशूचा स्वीकार केला, तर जगामध्ये युद्ध असणार नाही, कोणत्याही प्रकारची भांडणं असणार नाहीत, कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी होणार नाहीत आणि सगळं जग जणू काय आनंदाने एकत्र राहताना आपल्याला दिसेल. People would share their money and their food with everybody. Nobody would go hungry. It would be such a wonderful world. आणि मग काय होईल? सर्व लोकांनी जगातल्या येशूचा स्वीकार केल्यानंतर ज्या लोकांकडे अन्न आहे, ते ज्यांच्याकडे अन्न नाही त्यांना ते वाटून देतील. जगामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही, तहानेला राहणार नाही आणि वस्त्र नाहीत असा राहणार नाही. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळतील आणि सगळे लोक आनंदाने समाधानामध्ये जगामध्ये राहताना आपल्याला दिसतील. The good news is one day Jesus will return and the kingdom of God will become on the kingdom of this earth, that everybody will bow the knee to Jesus. आणि ही आनंदाची गोष्ट जगासाठी आहे की Amen. प्रभू येशूचं दुसरं आगमन होणार आहे आणि या जगामध्ये प्रभू येशू आल्यानंतर तो देवाचं राज्य या पृथ्वीवर स्थापित करेल आणि मग त्या 1000 वर्षाच्या काळामध्ये सर्व लोक आनंदाने गुण्या गोविंदाने जगामध्ये राहतील. So our job is now to go and make followers of Jesus, disciples of Jesus. आणि आता आमचं ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून काम काय आहे, आमची जबाबदारी काय आहे, तर स्वार्थेच्या द्वारे लोकांना येशूची ओळख करून देणं आणि येशूचे शिष्य बनवणं. And we've talked about 4 questions about being a follower of Jesus. आणि प्रभू येशूचे शिष्य म्हणून या 4 प्रश्नांची गेल्या वेळेला आपण माहिती करून घेतली. Why should we make disciples of Jesus? पहिला प्रश्न, आम्ही येशूचे शिष्य लोकांना का बनवायला पाहिजे? Because that's the only way we'll fulfill the Great Commission to reach the world for Jesus. कारण लोकांना येशूचे शिष्य बनवण्याद्वारे मत्तई 18 मध्ये दिलेल्या येशूच्या महान आज्ञेचं आम्ही पालन करू शकतो. And we're going to very quickly look at who should we reach, what should we say, and when do we get started? आणि मग पुढचे जे 3 प्रश्न आहेत की कुणाला आम्ही स्वार्थ सांगितली पाहिजे, स्वार्थेमध्ये आम्ही काय सांगायला पाहिजे आणि कधी आम्ही स्वार्थ प्रसार करायला पाहिजे. And here's a little picture. Why do we make followers of Jesus? आणि या ठिकाणी आम्ही येशूचे शिष्य का बनवायला पाहिजे याचं छोटंसं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. And there's the cross of Jesus, and we're new चित्रामध्ये people. मध्यभागी येशूचा वधस्तंभ दिसतो आहे नव्या लोकांसाठी. And the verses we looked at in 2 Corinthians chapter 5 verse 17, we become new people, new creatures. So we've got to go and tell people the good news. They can become new also. आणि ज्या वेळेला आम्ही सुवार्तेच्या द्वारे लोकांना येशूची ओळख करून देतो, लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणतो, त्यावेळेला 2 कोरिंथी 5:17 सांगितल्याप्रमाणे लोकांचा नवीन जन्म होतो, ते नवीन सृष्टी बनतात किंवा ते नवीन उत्पत्ती बनतात. And we go and tell people the good news. They can become new also. आणि ज्या वेळेला आम्ही सुवार्तेच्या द्वारे लोकांना येशूची ओळख करून देतो, लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणतो, त्यावेळेला 2 कोरिंथी 5:17 सांगितल्याप्रमाणे लोकांचा नवीन जन्म होतो, ते नवीन उत्पत्ती बनतात.
And we've got the most important job in the world. We are now ambassadors for Christ. We're God's representatives on this earth to tell people the good news. आणि आमचा ज्या वेळेला नवीन जन्म होतो, ज्या वेळेला आमचं तारण होतं, आम्ही येशूच्या वधस्तंभावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला आम्ही देवाचे या जगामधील राजदूत असे बनतो. आणि आता एक नवीन जबाबदारी देवाचे राजदूत म्हणून आमच्यावर सोपवण्यात आलेली आहे. आम्ही संपूर्ण सृष्टीला सुवार्ता सांगून देवाच्या राज्यामध्ये आणायचे आहे. Every new person is an ambassador for Jesus. आणि प्रत्येक नवीन सृष्टी किंवा नवीन व्यक्ती ख्रिस्ताला स्वीकारलेला हा देवासाठी या जगामध्ये असलेला देवाचा राजदूत असा आहे. A good question to think about is, how did Nicky Cruz's story show the power of Jesus to change someone's life? आणि मगाशी ज्या मादक द्रव्य घेणाऱ्या माझ्या मित्राबद्दल मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल झाला आणि या गोष्टीच्या द्वारे आम्ही काय गोष्टी शिकू शकतो, एका व्यक्तीच्या जीवनातील बदलामध्ये काय काय गोष्टी आम्हाला आढळतात. I'd like you all to tell me what you think, but we haven't got very much time, but you can tell each other. You can talk about these questions yourselves. I've sent them to Brother Hindodi Prabhakar. Yeah. So Yeah. you can आणि get the copy of आता them, look at them. Yeah. तुम्हा प्रत्येकाला आता यावर बोलण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळ नाही, पण तुम्ही पास्टर प्रभाकरना चर्चा करून या गोष्टींची माहिती देऊ शकता की या निक क्रूज या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो बदल झाला, जे परिवर्तन झालं, त्याद्वारे तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळतात किंवा देवाच्या सामर्थ्याचं दर्शन कशा प्रकारे या साक्षीमधून होतं, हे तुम्ही सांगू शकता. लिहून पास्टर प्रभाकरना पाठवा किंवा ईमेल करा. Here's some possible answers you might have said. That Nicky Cruz, he went from being a violent gang leader to be an evangelist, and he shows God's power to change people's hearts. आणि मग काही उत्तर अशी असू शकतील तुमच्यापैकी काहींनी दिलेली, की निकी हा एका हिंसक टोळीमध्ये नेता होता, दादा होता. नंतर येशूला स्वीकार करण्यानंतर तो येशूचा स्वार्थी कसा बनला आणि देवाच्या प्रेमानं त्याचं हृदय बदललं गेलं, हे त्याच्या साक्षीद्वारे आम्हाला दिसून येतं. And as our brother said before, he came from darkness to light. He left behind a life of hate and crime, and he started doing good. आणि मगाशी आपल्या एका बंधूंनी साक्ष दिल्याप्रमाणे अंधाराच्या राज्यातून तो प्रकाशाच्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये आला. आणि पूर्वी तो दादा होता, वाईट गोष्टी करत होता, मादक द्रव्याच्या प्रसारामध्ये गुंतलेला होता, पण आता तो देवाच्या राज्यामध्ये आलेला आहे आणि आता देवाचा तो सेवक बनलेला आहे. I think God loves to save people who are very bad, because it shows that God's grace can reach anybody. आणि जगामध्ये असलेल्या अत्यंत वाईट, अत्यंत दुर्गुणी असलेल्या लोकांच्या मध्ये देव कार्य करतो. देवाचं सामर्थ्य त्या लोकांच्या जीवनामध्ये प्रगट होतं आणि अशा लोकांचं देव परिवर्तन करतो, त्यांचं जीवन बदलतो. You think of St. Paul. He used to persecute the Christians, but then he became an apostle of Christ. संत पौलाचं जीवन घ्या, आणि पूर्वी तो शाऊल असताना ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, त्यांना तुरुंगामध्ये टाकत होता. परंतु ज्या वेळेला त्याला ख्रिस्ताची ओळख झाली, त्यावेळेला तो ख्रिस्तासाठी देवाच्या हातामध्ये असलेलं एक मौल्यवान पात्र असा बनला.
I want to mention Billy Graham now. आणि मागे तुम्हाला मी बिली ग्रॅम या देवाच्या स्वार्थिकाबद्दल देखील सांगितलं. He's been one of the most famous evangelists of this last 100 years. He's been he's preached to millions of people. आणि गेल्या शतकामध्ये जवळजवळ 100 वर्षाच्या काळामध्ये जगामध्ये प्रभावी स्वार्था प्रसार करणारे हे प्रभावी देवाचे स्वार्थिक म्हणून गणले गेले आणि कोट्यावधी लोकांना स्वार्थ सांगून त्यांनी देवाच्या राज्यामध्ये आणले. And in America, he met many of the presidents of America and he prayed with them and he helped them, tried to help them. आणि अमेरिकेमध्ये अनेक राष्ट्राध्यक्षांच्या साठी प्रार्थना करण्याची संधी त्यांना लाभली. अनेक राष्ट्राध्यक्षांना त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या आणि त्यांना चांगल्या प्रकारे अमेरिकेचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन देखील केले. And at one time, people came to him and said, Billy, we want you to stand for president of the United States. आणि एकदा काही लोक बिली ग्रॅम जवळ आले आणि त्यांनी म्हटलं की बिली ग्रॅम, तुम्ही अत्यंत चांगले देवाचे सेवक आहात आणि लोकांची इच्छा आहे की तुम्ही अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष बनलं पाहिजे. And he thought about it, but then he said, I can't give up the most important job in the world, and that's being an ambassador for Christ, preaching the आणि gospel. बिली ग्रॅमनी नम्रपणे त्यांना उत्तर दिलं की सध्या मी ज्या पदावर आहे, मी देवाचा राजदूत म्हणून आहे आणि त्याच्यापेक्षा खालचं पद काय मी स्वीकारू शकत नाही आणि कृपा करून मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची विनंती करू नका, कारण मी सध्या अत्यंत उच्च पदावर आहे, त्यापासून मला खालच्या पदावर येण्याची विनंती करू नका. Nothing is more important than preaching the gospel, being a witness for Christ. आणि म्हणून ख्रिस्तासाठी साक्ष होणं, ख्रिस्ताची स्वार्थ सांगणं यापेक्षा कोणतंही महत्वाचं काम किंवा महत्वाचं पद हे जगामध्ये असू शकत नाही. In fact, he came to the United Kingdom, and my wife went to hear him when she was just still at school, and she said, I decided after I'd heard Billy Graham that I wanted to be a Christian and follow Jesus. So I'm very glad he didn't give up being an evangelist. आणि मग त्याच्या पत्नीला काही लोकांनी ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांना सांगितलं की त्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष न बनण्याचा निर्णय घेतला, तो अत्यंत चांगला होता, कारण येशूची स्वार्थ सांगण्याचं कार्य, सेवा जे करत आहेत ते या जगातलं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे असं मी मानते. Here's a good question, number 4. How can we, as believers, live as ambassadors for Christ in our daily lives? पृथ्वीवरील राजदूत म्हणून आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे जीवन जगू शकतो? That's a great question. Anybody got any ideas about that answer? What could you say? आता विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे, तुम्हाला काय याचं उत्तर माहिती आहे का? बोला की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये या पृथ्वीवरील ख्रिस्ताचे राजदूत म्हणून कशा प्रकारे आम्ही कार्य करू शकतो? विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे, उत्तर तुम्ही सांगायचं आहे, बोला. Anybody's got any ideas? प्रेज द लॉर्ड. बोला सिस्टर. आमच्या वागण्यातून आम्ही दाखवू शकतो की आम्ही ख्रिस्ताचे लेकरू आहे किंवा आम्ही देवाचे अनुकरण करणारेच आहे. वागण्यातून म्हणजे कसं वागलं पाहिजे मग आम्ही? चांगलं वागलं पाहिजे. आम्ही जग वागते तसं नाही, तर बायबलला धरून
देवाला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही दैनंदिन जीवनामध्ये करायला पाहिजे. Very good, very good. Our sister said, by our good behavior, we can be the ambassador of Christ, not as the worldly people behave, but according to the word of God, we should behave, and we become the good ambassador for the Christ. That's great. That's great. I didn't read it, but that picture I showed you of Billy Graham, this is the words in English. It says, we must remember that we communicate the gospel by our lives as well as our lips. So Billy Graham said the same thing. Yeah. या आणि मग सिस्टरनी जसं आता उत्तर दिलं की आपल्या चांगल्या वागण्यानुसार म्हणजे देवाच्या वचनानुसार ज्या वेळेला आम्ही वागतो त्याद्वारे आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत या जगामध्ये हे आम्ही लोकांना दाखवू शकतो. आणि बिली ग्रॅम यांचं जीवन देखील अशा प्रकारे होतं. केवळ आम्ही ओठाद्वारे बोलण्याद्वारे येशूची सुवार्ता न सांगता आम्ही आमच्या कृतीद्वारे आमच्या स्वभावाद्वारे लोकांना येशू प्रगट केला पाहिजे. आमच्या जीवनामधील लोकांना येशूचं दर्शन झालं पाहिजे. आमेन. That's how we win people, by living a good, pure Christian life. आणि म्हणून एक शुद्ध पवित्र जीवन या जगामध्ये जगण्याद्वारे आम्ही इतरांना ख्रिस्ताची ओळख करून देऊ शकतो. म्हणजे सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे एवढंच पुरेसं नाही, तर आम्ही स्वतः सुवार्तेप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. आमेन. And this is one of the ways we can help people. If you can see my picture, there's a little map. एक चित्र आहे आणि आम्ही जगामध्ये कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे या चित्राद्वारे आम्हाला कळू शकते. We all have people we know, family members, neighbors, and we can pray for them. Keep praying for them. आणि आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या अवतीभोवती अनेक लोकांचा सामना आम्हाला करावा लागतो किंवा लोकांची भेट आम्हाला होते. आमचे घरातले व्यक्ती किंवा आमचे नातेवाईक किंवा रोज आम्हाला भेटणारे, मग आमचा दूधवाला असेल, भाजीवाला असेल आणि दुकानदार असेल, बेकरीवाला असेल, चिकन मटनवाला असेल, ज्यांना आम्ही रोज भेटतो, असे लोक आमच्या अवतीभोवती आम्हाला रोज भेटतात, आम्हाला दिसतात. Even before I became a Christian, I used to pray for my mother and father and brother and relatives. आणि आमच्या अवतीभोवती दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला भेटणाऱ्या सर्व लोकांसाठी दररोज आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही त्यांची नावं लिहून काढून रोज आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही देवाला विनंती केली पाहिजे, अशा लोकांना प्रभूकडे आणण्यासाठी, अशा लोकांमध्ये बदल होण्यासाठी, त्यांचं तारण होण्यासाठी. When I was only a young man, I became a Christian at the age of 14. आणि मी तरुण असताना केवळ 14 वर्षाचा असतानाच प्रभू येशूचा स्वीकार केला आणि माझा नवा जन्म झाला, माझं तारण झालं. But I got the church pastor to come and pray with my father. आणि एका चर्चचे पाळक त्यांना घेऊन मी माझ्या वडिलांकडे आलो. त्यांनी माझ्या वडिलांसाठी प्रार्थना केली. And I don't know what happened, but I know my father was crying after he'd prayed with the pastor, and I only pray that he was calling upon Jesus. आणि माझ्या वडिलांना काय झालं मला माहित नाही, पण ज्या वेळेला पास्टरनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यावेळेला ते रडायला लागले आणि त्यांच्यामध्ये बदल झालेला मला दिसला. He died soon after because he'd been very ill for some time, you know. आणि माझे वडील अनेक दिवस आजारी असल्यामुळे काही काळानंतरच त्यांचं मरण झालं. I got a friend of mine, a Christian firefighter, to come and tell my mother the gospel. I didn't know very much in those days, and he told my mother the gospel, and she wanted to become a Christian.
आणि माझा एक मित्र होता आणि तो अग्निशामक दलामध्ये होता आणि त्यानं माझ्या आईला येऊन सुवार्ता सांगितली. कारण त्या काळी मी लहान असल्यामुळे मला सुवार्तेची फारशी माहिती नव्हती, कशा प्रकारे सुवार्ता सांगायची, फारसा पवित्र शास्त्राचा अभ्यास देखील नव्हता. त्यामुळे माझ्या मित्रानं माझ्या आईला सुवार्ता सांगितली. I had just one brother, one older brother, and I prayed for him for about 30 years. आणि माझा एक थोरला भाऊ आणि 30 वर्ष जवळजवळ या माझ्या एकुलत्या एका भावासाठी मी प्रार्थना केली. But he didn't seem to want to know Jesus or follow God. परंतु येशूची त्याला ओळख नव्हती आणि तो कधी येशूकडे आला नाही. But when he was very ill, he was dying of cancer. He dreamt that I told him he was dying, and he turned to Jesus. आणि ज्यावेळेला तो कॅन्सरमुळे आजारी पडला आणि खूप आजारी झाला, त्याची तब्येत खूप बिघडली, त्यावेळेला मी त्याला सांगितलं की आता येशूशिवाय तुला कुणीही मदत करू शकणार नाही. आणि या कठीण परिस्थितीमध्ये आजारी असताना मग त्यानं येशूचा स्वीकार केला. So keep praying for your family, your friends, your contacts, the people you meet at your work or school or college. आणि म्हणून तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दररोज भेटणाऱ्या लोकांविषयी तुम्ही नेहमी प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, बाजारच्या ठिकाणी, तुमच्या कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी, दैनंदिन जीवनामध्ये लोक तुम्हाला जे भेटतात त्यांच्यासाठी नियमितपणे तुम्ही प्रार्थनेत राहिलं पाहिजे. I had a boy in my class at school. He was clever boy. He became the school captain. आणि शाळेमध्ये असताना माझा एक मित्र होता आणि तो शाळेचा आमच्या वर्गाचा प्रतिनिधी होता आणि तो खूप हुशार होता. But he was following a wrong cult, a wrong group. They were teaching wrong things. परंतु चुकीच्या गोष्टी शिकवणाऱ्या लोकांशी त्याचा संबंध होता आणि तो चुकीच्या गोष्टी जीवनामध्ये करायला शिकलेला होता. And I used to talk to him after school, and we debated and talked, and I shared Jesus with him. आणि शाळा सुटल्यानंतर बरेचदा आम्ही दोघं वादविवाद करत असो. मी त्याला येशूविषयी सांगत असे आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी त्याला विनंती करत असे. One Sunday, I went to my church where I'd met Jesus, and there he was sitting there in the church. आणि एके रविवारी मी चर्चमध्ये असताना मला येशूची ओळख झाली. मी येशूचा स्वीकार केला आणि मी पाहिलं की हा माझा मित्र देखील चर्चमध्ये बसलेला होता. And I said to him, "What are you doing here?" And he आणि said, मी त्याला "Well," विचारलं की चर्चमध्ये तू काय करतोस बाबा? he said, "You were the only Christian I knew, so I found out where you were, and I came and found you." हा, आणि तो मला म्हणाला की तूच केवळ एक ख्रिस्ती व्यक्ती मला ओळख आहे आणि म्हणून तुला मी शोधत शोधत इथं चर्चमध्ये आलेलो आहे. And he turned from his sins and got baptized, and he actually became a preacher of the gospel. आणि मग हा माझा मित्र त्यानं त्या वेळी येशूचा स्वीकार केला आणि त्याचं जीवन बदललं आणि तो एक चांगला विश्वासणारा असा बनला. So keep sharing Jesus, and you'll be amazed at what can happen. आणि म्हणून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला भेटणाऱ्या लोकांसाठी नियमितपणे प्रार्थना करा. नियमितपणे त्यांना सुवार्ता सांगून ख्रिस्ताची ओळख करून द्या. तुम्हाला कल्पनाही करणार नाही कशा प्रकारे देव, पवित्र आत्मा त्यांचं जीवन बदलून टाकू शकतो. What can we say to people? How can we help them? आणि अशा प्रकारे आम्ही लोकांना मदत करून लोकांचं जीवन बदलण्यासाठी, त्यांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन येण्यासाठी कार्य करू शकतो. Practice telling a short testimony, how life was before you met Jesus, how you met Jesus, and how life has changed since you met Jesus.
आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे तुमची जी कृपेची साक्ष आहे, तुमची जी तारणाची साक्ष आहे, ती फार महत्वाची आहे. ती नेहमी सांगण्यासाठी कधीही मागं पुढे बघू नका. प्रभू येशूची ओळख होण्यापूर्वी तुमचं जीवन कशा प्रकारचं झालं, कशा प्रकारे तुम्हाला प्रभू येशूची ओळख झाली, तुमचं तारण झालं, आणि प्रभू येशूची ओळख झाल्यानंतर, तुमचं तारण झाल्यानंतर, प्रभू येशूचा आपल्या जीवनामध्ये तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकार केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल झाले, या गोष्टी इतरांना सांगण्यासाठी कधीही कमी पडू नका. Practice telling your story to your friend and keep practicing it until you've got it so you can say quickly, simply. I've done the same when neighbors have come to my house. I've just told them my story in a few minutes about how I met Jesus. आणि म्हणून आमची जी तारणाची साक्ष आहे किंवा आमची जी कृपेची साक्ष आहे, तिचा प्रभाव लोकांच्यावर पडू शकतो. मी देखील आमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल किंवा काही लोक जर आले असतील तर त्यांना थोडक्यामध्ये माझी कृपेची साक्ष किंवा माझी तारणाची साक्ष मी कशा प्रकारे येशूचा स्वीकार केला हे सांगतो. तुम्ही देखील तुम्हाला ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळी इतरांना तुमच्या कृपेची साक्ष किंवा तुमची तारणाची साक्ष सांगण्यासाठी सदैव तयार असलं पाहिजे. Amen. And you can practice simple ways to share the gospel. The 3 circles we've talked about briefly. You can learn that simple method. It's on YouTube, but also I've sent it in some of the notes so you can look at it and learn to. If you go to 3circlesgospel.com, I believe you can watch a training video about it. आणि युट्यूबवर देखील अनेक पद्धती तुम्हाला शिकता येतात, कशा प्रकारे तुम्ही इतरांना सुवार्ता प्रसार करू शकता. आणि जगामध्ये अनेक देवाचे सेवक सेविका आहेत, त्यांनी अनेक पद्धती पवित्र शास्त्रामधून शोधलेल्या आहेत, त्याचा देखील तुम्ही अवलंबून करू शकता. आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या आसपास जे लोक आहेत त्यांना तुम्ही ख्रिस्ताची ओळख करून देता, ख्रिस्ताबद्दल सांगू शकता आणि त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. So when are you going to do this? Well, you can start straight away. Have the prayer list, people you're praying for. आणि मग हे कधी तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे, त्यासाठी काय वेळ कुठलाही नेमण्याची गरज नाही. तुम्ही ताबडतोब ते करू शकता. तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांची नावं तुम्ही लिहून काढू शकता, नियमितपणे त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता, त्यांना तुम्ही सुवार्ता सांगू शकता आणि त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणू शकता. And then you can plan how you can share with them, maybe by a letter, maybe by an email, maybe by word of mouth. You can find a way to share something of the good news of Jesus. आणि मग ज्या लोकांची नावांची यादी तुम्ही तयार केलेली आहे, अशा प्रकारे त्यांना तुम्ही सुवार्ता सांगू शकता. ते लोक जर दररोज तुम्हाला भेटत असतील तर बोलण्याद्वारे तुम्ही त्यांना सुवार्ता सांगू शकता. ते तुमच्यापासून जर लांब असतील तर ईमेल करून तुम्ही त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देऊ शकता. When I lived in Malawi, I used to, they gave me about 5 or 10 minutes to speak on the national radio every week. आणि पूर्वी मी या ठिकाणी असताना जो राष्ट्रीय कार्यक्रम होता सुवार्ता प्रसाराचा रेडिओवर, त्यावेळेला मला 5-10 मिनिटे बोलण्याची संधी त्या कार्यक्रमामध्ये देत होते. त्यावेळेला मी अशा प्रकारे सुवार्ता प्रसार करीत असे. And a lady wrote to me and she said she'd found God by listening to the words I spoke. आणि एका बहिणीने मला पत्र लिहिलं आणि कळवलं की तुमची रेडिओवरील साक्ष ऐकून मला प्रभू येशूची ओळख झाली आणि मग मी प्रभू येशूचा स्वीकार केला. One of the best things you can do is pass on
whatever you're learning, pass it on to others. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही काय करू शकता, ज्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकता. येशूची स्वार्था, येशूचं नाव तुम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकता. This is Proverbs chapter 11, verse 25. I'll read to you what it says here. Proverbs 11, verse 25. The आणि generous, नीतिसूत्रे या okay, the generous prosper and are satisfied. Those who refresh others will themselves be refreshed. नीतिसूत्रे 11:25. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. आमेन. Amen. And I want to challenge you. This is like homework. Today, try to pass on something you've learned, something that has spoken to your heart. Try and pass it on to share it with somebody else. आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा गृहपाठ काय आहे की आताच तुम्हाला शक्य असेल तर ज्या गोष्टी स्वार्थतेमधील तुम्ही शिकलेल्या आहात त्या इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ काय आहे, ज्या गोष्टी स्वार्थ संबंधी तुम्ही शिकलेल्या आहात त्या इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा, इतरांना स्वार्थ सांगण्याचा प्रयत्न करा. And I will do the same. I will try to find someone to pass on something that's spoken to my heart. आणि मीही तसंच करणार आहे. ज्या गोष्टी प्रभू माझ्या अंतःकरणाशी बोललेला आहे त्या गोष्टी मी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी इतरांना प्रभू येशूची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या जीवनामध्ये. आमेन. I want to encourage you that you might think you are nobody. You might think you're just an ordinary person. आणि कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मला पवित्र शास्त्राची फारशी माहिती नाही, मी अजून कदाचित कोणाला फारसं सुवार्ता सांगितली नाही आणि मी सुवार्ता सांगण्यानंतर लोक येशूकडे येतील की नाही मला कळत नाही. असं जर कुणाला जर वाटत असेल तर त्या संबंधी मी तुम्हाला सांगू इच्छितो. But I want you to know that God can do amazing things through ordinary people. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं शिक्षण कितीही असू द्या, तुमची पार्श्वभूमी कसलीही असू द्या, जर तुम्हाला इच्छा आहे तर देव तुमच्याद्वारे महान कृत्य करू शकतो. देव तुमच्याद्वारे इतरांना देवाच्या राज्यामध्ये आणू शकतो. Let me just tell you, to finish with, I've said it before, but there was an ordinary lady living in India, in the north of India, I think it was. आणि हाचा अभ्यासाचा वर्ग संपवताना एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की उत्तर भारतामध्ये एका स्त्रीविषयी मला माहिती आहे की तिला मी ओळखतो. And this lady had seen a lot of good things happen in her life. आणि या स्त्रीच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी तिनं अनुभवल्या. And some Christian leaders said, could you come and talk to us about your life? आणि काही नेत्यांनी तिला विनंती केली की तुमच्या जीवनाची साक्ष, जीवनामधील गोष्टींची साक्ष तुम्ही येऊन आम्हाला सांगू शकाल का? And the lady said, well, I've only been a follower of Jesus for 5 years. आणि ती स्त्री त्यांना म्हणाली, गेले 5 वर्ष मी येशूचे अनुयायी म्हणून जगत आहे. I can't read and I can't write. आणि ती स्त्री म्हणाली, मला लिहिता वाचता येत नाही. But my niece reads the Bible to us every morning, and then we do our best to remember and put it into practice that day. मला लिहिता वाचता येत नाही, परंतु माझी भाची
दररोज सकाळी मला पवित्र शास्त्रामधून देवाचं वचन वाचून दाखवते आणि मी ते ऐकते आणि त्यातल्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तसं वागण्याचा प्रयत्न करते. And what we do is we go out each day and tell people about Jesus. आणि आम्ही दररोज बाहेर जातो आणि लोकांना येशूबद्दल सांगतो. We heal the sick and we cast out demons. आम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यांना बरं करतो, आम्ही अशुद्ध आत्मे किंवा भूत काढतो. And we've seen a couple of people brought back to life. आणि मी मेलेल्या लोकांनाही जिवंत झालेले माझ्या जीवनामध्ये पाहिलं आहे, अशी साक्ष या स्त्रीने दिली. I know others who've seen a lot more than that. आणि मी ज्या लोकांना ओळखते त्यापेक्षा अनेक बऱ्याच लोकांकडे मला जायचं आहे, अनेकांना मला येशूची ओळख करून द्यायची आहे. And we've only planted 50 churches or so. She meant little house churches, planted 50 churches. आणि मग त्या स्त्रीने साक्ष दिली की आम्ही अनेक ठिकाणी आमच्या गावामध्ये हाऊस चर्चेस, गृहमंडळ्या छोट्या छोट्या स्थापन केल्या आहेत आणि त्यांची संख्या जवळजवळ 50 आहे. But we keep obeying God. Please pray for us. आणि त्या स्त्रीने असं देखील सांगितलं की आम्ही देवाच्या राज्यासाठी अशा प्रकारे कार्य करतो, तुम्ही आमच्यासाठी नियमितपणे प्रार्थना करा. Just think what God can do with a lady who can't read or write, but just obeys Jesus and goes out and shares Jesus and prays for people. God can use you. God can use you. या आणि मग ज्या स्त्रीला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अशा अडाणी स्त्रीचा उपयोग करून देव जर अशा प्रकारे कार्य करू शकतो, तर तुमच्या जीवनामध्ये देव का कार्य करू शकणार नाही? म्हणून देव कशाही पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. फक्त आम्ही त्याचं कार्य करण्यासाठी, त्याचे राजदूत बनण्यासाठी, ख्रिस्ताची ओळख इतरांना करून देण्यासाठी तयार पाहिजे. म्हणजे देव त्याच्या पद्धतीनं कार्य करेल आणि अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये येतील, देवाच्या राज्याची वाढ होईल आणि देवाच्या नावाचं गौरव होईल. And I'm going to just close by praying for you. And then I'm looking forward to hearing stories of how God is using you, the people in आणि मी India, आता to reach others. आणि मी आता तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे आणि तुम्हा प्रत्येकाकडून मला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इतरांना येशूची ओळख करून दिल्यानंतर काय काय गोष्टी झाल्या ते ऐकायला आवडेल. तुम्ही तुमच्या प्रभाकर पास्टरना ते लिहून कळवा किंवा त्यांच्याशी फोनवरून बोलून कळवा आणि मग त्याबद्दलची माहिती ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे येणाऱ्या दिवसामध्ये. This is what world missions is all about. आणि जागतिक स्वार्थ कार्य हे अशा पद्धतीनंच कार्य करते. So let me pray. आता मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. आपण प्रार्थना करूया. Dear Lord God, सर्व समर्थ परमेश्वरा, we thank you for the wonderful gift of Jesus. तुझी आम्हाला दिलेली प्रभू येशू ख्रिस्ताची जी अद्भुत देणगी आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. And giving us your precious Holy Spirit too. तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला देणगी म्हणून दिलेला आहेस त्याबद्दल देखील आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. And I pray for all my dear brothers and sisters who hear these words that you'll so bless them and set them on fire, Lord. प्रभू, ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी तुझं वचन ऐकलेले आहे प्रभू, मी विनंती करतो की त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू ही स्वार्थेची जी आग आहे, जो स्वार्थेचा अग्नी आहे तो अधिक प्रज्वलित कर माझ्या देवा. And may they go out with joy and come back rejoicing. आणि प्रभू स्वार्थ सांगण्यासाठी
त्यांना आनंदाने बाहेर जाऊ दे आणि प्रभू अनेकांना सुवार्ता सांगून आत्म्यांना तुझ्या राज्यामध्ये घेऊन त्यांना आनंदाने परत येऊ दे. We pray in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. Amen. 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 Thank you, Amen. brother. Thank So you. there are a few announcements I just want to say. Amen. काही सूचना आहेत Can I- पास्टर. या Pastor Charles, you can stop the recording, no problem. Yeah. In the month of March on 23rd, we are going to have our graduation. मार्च महिन्याच्या 23 तारखेला आपला पदवीदानाचा समारंभ आहे. So I want all of your assignments to be completed, and now we don't give any excuses. We don't hear any excuses. आणि सर्व विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना आहे की मार्चच्या 23 तारखेच्या आधीच तुम्ही आपला सर्व गृहपाठ असाइनमेंट पूर्ण करून द्यायचे आहेत. आता कोणतीही सबब ऐकून घेण्यात येणार नाही. Yeah. And then all of your fees also I request to please send, and most of you have not given for 1 year, so I request all of you to send your fees. आणि ज्यांची फी राहिलेली आहे मागच्या वर्षाची, त्यांना विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी तातडीनं आपली फी जमा केली पाहिजे. Yeah, and then this 1 month is over now, and this month fees also I request you to please send us. आणि आता नवीन वर्ष होऊन जवळजवळ महिना उलटलेला आहे. या नवीन वर्षाच्या महिन्याची देखील फीस तुम्ही जमा करायची आहे. So, and I can't hear Brother Dogre. आवाज येत नाही, यायला पाहिजे ना आता. काही चेंजेस नाहीत. Okay. Yeah. So I request all of you please prepare carefully for graduation. आणि माझे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची फीस तातडीने जमा करा. तुमचे जे गृहपाठ असाइनमेंट राहिलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून माझ्याकडे पार्सल क्रमांकाने पाठवा. आणि 23 तारखेला जो पदवीदानाचा समारंभ आहे त्यासाठी प्रार्थना करा. त्यामध्ये भाग घेण्यासाठी विशेष तयारी करा. Okay then, thank you very much and God bless you. आणि सर्वांचे प्रभूमध्ये आभार. देव We'll तुम्हाला meet आशीर्वाद next देव. week. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत देव तुमची काळजी घेवो. आमेन. Thank you and God bless you. Okay. God bless Good you. night. Thank you. Good night. God bless you. Goodbye. Goodbye, Pastor. Thank you and God bless you. God bless you. Thank you. Thank you.